हेलो फ्रेंड्स, माय नेम इज जैद मलिक। मैं एक स्टूडेंट हूँ और साथ ही मैं एमए बिजनेस को पैशनेटली बिल्ड कर रहा हूँ। आज सभी जानते हैं कि आज है फेस वर्कशॉप, मतलब प्रोडक्ट अवेयरनेस एंड सिस्टम एजुकेशन। अब हम जानते हैं कि कई दिनों से जो अपनी मीटिंग्स चल रही है वो ऑनलाइन ही चल रही है। क्यों? क्योंकि लॉकडाउन के कारण और हमारे आसपास के एटमॉस्फेयर के कारण हम ऑनलाइन ही मीटिंग कर रहे हैं। तो मीटिंग ऑनलाइन हो क्या ऑफलाइन हो, हमें काम करते रहना है, क्योंकि लॉकडाउन दुनिया को लग सकता है, हमारे सपनों पर नहीं, है ना। तो प्रोडक्ट अगर हमें सक्सेस होना है तो सक्सेस होने के लिए हमें क्या चाहिए? सबसे ज्यादा एक्साइटमेंट, सबसे इंपॉर्टेंट चीज एक्साइटमेंट। तो सबसे पहले अपन क्या चेक करेंगे? एक्साइटमेंट चेक करेंगे। सो आर यू रेडी? सो गाइस, आर यू एक्साइटेड? सो गाइस, आर यू फाइट अप? जस्ट लाइक अ डायमंड एंड बिजनेस का जो सबसे इंपॉर्टेंट पार्ट है वो है बिजनेस प्लान। तो बिजनेस प्लान के लिए मैं बुलाना चाहूंगा गौतम सर को। सो प्लीज हेल्प मी वेलकम ऑन द स्टेज गौतम सर। नमस्कार, माझं नाव गौतम इंगळे. मी बँकेत जॉब करतो. त्याचबरोबर जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र व्यवसाय माझ्या परिवारासोबत मी बिल्डअप करत आहे. बघा, मी आज जो तुम्हाला एक बिझनेस प्लॅन, एक अपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे. पण ही अपॉर्च्युनिटी शेअर करताना मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फोर्सही करणार नाही आणि कन्व्हिन्सही करणार नाही. मी तुम्हाला फक्त एक माझा जो या बिझनेस मधला एक्सपिरियन्स आहे हा तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला शेअर करेन. बघा, रॉबर्ट कियोसाकी नावाचे एक जागतिक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी संपूर्ण जगाचा 40 वर्ष अभ्यास केला आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं की या जगामध्ये लोक 4 प्रकारे पैसे कमवतात. ते आपण बघूया. पहिला आहे एम्प्लॉई, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉई, तिसरा आहे बिझनेसमॅन आणि चौथा आहे इन्व्हेस्टर. ओके, तर त्यांनी काय केलं? या चौघांना 2 भागांमध्ये डिवाइड केलं, ए भाग आणि बी भाग. आता बघा, एम्प्लॉय म्हणजे कोण? एम्प्लॉय म्हणजे असा व्यक्ती की जो आपला वेळ इतरांना देतो आणि त्या मोबदल्यात तो पैसा कमवतो. यामध्ये जर बघितलं तर यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर मधला येतं एक व्यक्ती येतो, कलेक्टरही यामध्ये येतो. कारण कलेक्टरही तेच काम करतो की आपला वेळ एका ऑर्गनायझेशनला देतो, एका गव्हर्नमेंट सेक्टरला देतो आणि त्या बदल्यात तो पैसा कमवतो. सेकंड आहे सेल्फ एम्प्लॉय. सेल्फ एम्प्लॉय म्हणजे कोण? सेल्फ एम्प्लॉय म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःचा वेळ स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्या मोबदल्यात तो पैसा कमवतो. ओके, याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं की जे सर्वांना परिचित आहे ते एक शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर हे स्वतःचा वेळ स्वतःला देतात आणि त्या मोबदल्यात ते पैसा कमवतात. थर्ड आहे बिझनेसमॅन. बघा, आता जनरली सेल्फ एम्प्लॉय आणि बिझनेसमॅन यामध्ये मॅक्झिमम जणांचा गोंधळ होतो. पण बिझनेसमॅन कसा असतो की ज्या व्यक्तीने स्वतःचा बिझनेस, एक म्हणजे एक एक्झाम्पल देऊन सांगेल मी. जर समजा आपल्याला सॅमसंगचा मोबाईल घ्यायचा आहे तर आपण काय करतो? एका दुकानात जातो, बरोबर आहे. दुकानात गेल्यावर त्या दुकानाचा मालक बसलेला असतो का? तर नक्कीच नाही. तिथे असतो एक एम्प्लॉय. म्हणजे बिझनेसमॅननी एक नेटवर्क स्वतःचं तयार करून ठेवलेलं आहे आणि ते लोक आहेत ते बिझनेसमॅन साठी काम करतात. म्हणजे जे 500+ एम्प्लॉय स्वतःसाठी काम करतात त्याला बिझनेसमॅन म्हणतात. आणि चौथा आहे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे असा व्यक्ती जो पैशाने पैसा कमवतो. यामध्ये बघितलं एफडी, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स वगैरे हे यामध्ये येतात. पण बघा, झालं काय की त्यांना अभ्यास करताना एक गोष्ट निदर्शन आली की ए भागामध्ये खूप जास्त लोक शिकलेले आहेत, पण इथे 90% लोक आहेत. ओके, आणि बी भागामध्ये 10% लोक आहेत. पण जर पैशाचा आपण विचार केला तर ए भागामध्ये फक्त 10% पैसा आहे आणि बी भागामध्ये 90% पैसा. असं का होतं? म्हणजे बघा, इन शॉर्ट सांगायला आवडेल की 90% लोक या भागात असून सुद्धा 10%च पैसा आहे आणि 10% पीपल इथे असून 90% पैसा आहे. म्हणजे हे 90% लोक आयुष्यभर या 10% पैशाच्या मागे धावतात आणि 90% जे लोक आहेत ते 90% पैसा जो आहे तो 10% लोकांच्या मागे धावतो. म्हणजे हे असं का होतं? तर याचं सर्वात महत्वाचं कारण जे आहे, एक ऑर्डर मधले जे लोक आहेत ते काम करतात हाऊ या प्रिन्सिपल वरती आणि बी भागातले लोक काम जे करतात ते काम करतात वाय या प्रिन्सिपल. ओके, बघा, आता वाय काय? मी एक एक्झाम्पल देईल. तर समजा आपण बघा, आता आपण म्हणतो की ताजमहल कोणी बांधला? आपण सहज लगेच एक्झाम्पल उत्तर देतो की ताजमहल हा शहाजहाननी बांधला. पण तो खरं शहाजहाननी बांधला का? तर नक्कीच नाही. तो बांधला या लोकांनी, हाऊ या लोकांनी. म्हणजे त्या लोकांना ताजमहल कसा बांधायचा हे माहीत होतं आणि वाय
वाय हे शहाजहानचं क्लिअर होतं की हा ताजमहाल मला का बांधायचा, म्हणून ताजमहाल हा शहाजहानच्या नावाने ओळखला जातो. तर बघा, जर 90% लोक यांच्याकडे 10% पैसा आहे, तर हे जे काम करतात टाइम लॉक प्रिन्सिपल. तर आपण बघूया टाइम लॉक प्रिन्सिपल काय. मी तुम्हाला एक ग्राफच्या द्वारे हे एक एक्सप्लेन करू. बघा, एक असा ग्राफ आहे जो आपण घेऊया हा मनी आणि हा घेऊया टाइम. ओके, तर बघा, साधारण एक जो व्यक्ती आहे जो कुठेही कोणत्याही ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्नमेंट फील्डला म्हणा जो काम करतो तो 8 घंटे काम करतो. ओके, आणि त्याचं एक इन्कम असतं. आता मी एक्स इन्कम काय घेतो, कारण जवळपास सगळ्यांचं जे इन्कम हे वेगवेगळं असतं, बरोबर आहे. तर बघा, तो 8 घंटे काम करतो तेव्हा त्याला एक्स इन्कम होतो. पण हेच जर इन्कम त्याला डबल करायचं आहे तर डेफिनेटली त्याला काय करावं लागेल, त्याचा वेळ वाढवावा लागेल. म्हणजे वेळ वाढणं म्हणजे त्याचं त्याला 16 घंटे काम करावं लागेल, तेव्हा त्याचं जे इन्कम आहे डबल एक्स होईल. बरं, ठीक आहे. तर बघा, त्याचं जे इन्कम आहे ते त्यांनी वेळ वाढवलं तरी त्याचं इन्कम डबल झाल्यानंतर तरी पण वाढती महागाई असल्यामुळे काय होतंय की त्याचा जो परिवार आहे हा चांगल्या प्रकारे त्याची जी गरजा आहे ते कम्प्लीट नाही करू शकत. म्हणजे तरी काय होतं, तर समजा त्याला हाच इन्कम ट्रिपल एक्स करायचा आहे तर डेफिनेटली त्याला काय करावं लागेल, 24 घंटे काम करावं लागेल. पण मला सांगा, जर त्याला ट्रिपल एक्स इन्कम तो करायला तयार आहे पण तो 24 घंटे काम करू शकतो का, तर नक्कीच नाही. म्हणजे आपल्या निदर्शनास असं येतं की इथे कुठेतरी तुमच्या वेळेला लिमिट आहे. म्हणजे एक माणूस जास्तीत जास्त 8 ते 10 घंटे काम करू शकतो, तेव्हा त्याचा इन्कम आहे. म्हणजे याचे ड्रॉबॅक्स आहेत बघा काही. पहिला आहे तो आहे टाइम लॉक, दुसरा आहे त्याच्या इन्कमला पण लॉक आहे, तिसरा आहे सेम वर्क. म्हणजे आपण एखादा जो व्यक्ती तो डेली त्याच्या ऑफिसमध्ये जातो किंवा कुठे जातो कामाला जातो तर तो डेली सेम वर्क करतोय. म्हणजे जे काम त्यांनी 10 वर्ष सेम केलंय आणि अजूनही भविष्यात त्यांनी 10 वर्ष जर केलं तर त्याच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार आहे का, तर नक्कीच नाही. म्हणजे तो डेली सेम वर्क करतोय. चौथा आणि सर्वात महत्वाचं आहे ते आहे सिंगल सोर्स ऑफ इन्कम. बरं, सिंगल सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय, त्याचा जो पैसा येण्याचं माध्यम आहे ते फक्त एकाच मार्गे येतं. तर सिंगल सोर्स ऑफ इन्कम याचे एक एक्झाम्पल देतो. बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याचा 4 ते 5 जणांची फॅमिली आहे. ओके, आणि त्याचा एक जॉब म्हणा किंवा एक स्मॉल बिझनेस म्हणा. ओके, आता हा व्यक्ती काय करतो, डेली या जॉब किंवा बिझनेस वरती जातो आणि घरी येतो. दैनंदिन सगळ्यांसोबत हेच होते की तो घरी जातोय, घरून जॉबला जातोय, जॉबवरून घरी येतोय, दैनंदिन जीवनात हेच काम करतोय. पण जर समजा हा व्यक्ती इथे जातोय आणि काही कारणास्तव तो जर घरीच पोहोचत नाही तर या 4 ते 5 जणांचं काय. बघा, आपण जिथे ऑलरेडी 10 वर्ष काम केले ती इंडस्ट्री तुमचं म्हणजे सिक्युरिटी, फायनान्शियल सिक्युरिटी घेऊ शकत नाही. तर ही म्हणजे तुमचं काम करणं बंद तर पैसा येणं पण बंद. म्हणजे इन शॉर्ट आपली जी ऍसेट व्हॅल्यू आहे, ऍसेट व्हॅल्यू ही 0 आहे. ऍसेट व्हॅल्यू 0 काय, तर आपली जी इन्कम पण आहे हे 0च आहे. तर अशा प्रकारे ए भागातले लोक हे काम करतात. आता आपण बघूया बी भागातले लोक कशा प्रकारे काम करतात. बी भागातले लोक जे काम करतात ते करतात टाइम डुप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेशन. तर आपण बघूया टाइम डुप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेशन काय आहे. तुम्ही बघा, बाटाचं मी एक्झाम्पल देऊन सांगेन. बाटा काय आहे, एक चप्पल आणि जोडे बनवण्याचा एक ब्रँड आहे. ओके, तर बाटाजींनी काय केलं की 1957 मध्ये कोलकाता येथे त्यांची पहिली शॉप ही ओपन केली. पण बाटाजी एक विजनरी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी काय केलं की आपले जे शॉप्स आहेत हे वेगवेगळ्या सिटीमध्ये त्यांनी ओपन केले. कारण ती जी कन्सेप्टवर काम करत होते सिंगल टायर फ्रँचायझीनुसार ते काम करायला लागले आणि त्यांनी वेगवेगळ्या सिटीमध्ये त्यांचे वेगवेगळे शॉप केले. आपण उद्या एक्झाम्पल घेऊया, मुंबई, चेन्नई, दिल्ली, औरंगाबाद, पुणे
अशा वेगवेगळ्या सिटीमध्ये त्यांनी त्यांचे फॅक्टरी आउटलेट्स ओपन केले. म्हणजे बाटाजींनी या लोकांसोबत एक पार्टनरशिप केली. बरं, आता बघा, आपण जनरली जी पार्टनरशिप करतो ही कशी करतो? ही पार्टनरशिप जे करतो आपण 50-50 किंवा 50-60 पण बाटाजींनी तसं नाही केलं. बाटाजींनी काय केलं, जी या लोकांसोबत जी पार्टनरशिप केली ती 96:4%. म्हणजे तुमचा जो पण तुमचा इन्कम आहे फक्त 4% हा मला द्यायचा. बरं, पण असं केल्यानंतर 96% म्हटल्यावर ज्यांनी आपले फॅक्टरी आउटलेट ओपन केले, ओके, त्यांनी जे काम करायला सुरुवात केली कशी केली? एका मालकासारखी केली. मालकासारखी केली म्हणजे नक्कीच त्यांचं दुकान जे जवळपास 10 ते 12 तास चालत असेल. तर आपण बघूया, बाटाजींचे 2000चा एक सर्वे झाला. त्या सर्वेमध्ये असं निदर्शनास आलं की बाटाजींचे संपूर्ण भारतामध्ये 10,000 शॉप्स ओपन झाले. ओके, बरं, हे लोक जे मालकासारखे काम करतात ते शॉप मिनिमम किती तास चालेल? डेफिनेटली 10 तास चालत असेल. ओके, म्हणजे जर विचार केला तर जे संपूर्ण 10,000 जे शॉप्स आहे पर डे जर 10 तास जरी ओपन असले तरी बाटाजींसाठी पर डे 1 लाख आवर काम व्हायला लागले. ओके, पण हे तर झालं वेळेनुसार. ओके, दिवसाला तर 24 तास आहे, पण बाटाजींसाठी किती व्हायला लागले? 1 लाख तास पर डे व्हायला लागले. परत आपण विचार करूया इन्कमचं. जे 10,000 जे शॉप्स आहेत, ओके, या 10,000 शॉप्स मधनं जर बाटाजींना पर डे मिनिमम 100 रुपये जरी यायला लागले तर किती होतात ते बघा. बाटाजींसाठी जे पर डे जे इन्कम बघितलं 100 शॉप मधनं ते होतात 10 लाख रुपये पर डे. बघा मित्रांनो, म्हणजे तिथून जे आहे, आता जर समजा 10 लाख पर डे आहे, यामध्ये जर एखादा जरी शॉप बंद झाला तरी बाटाजींच्या इन्कम मध्ये काही फरक पडतोय का? तर नक्कीच नाही, कारण बाटाजींनी ऑलरेडी त्यांची फॅक्टरी आउटलेट्स ओपन केलेले आहे. बघा, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया एक जनरल व्यक्तीचं. समजा एखादा व्यक्ती आहे, तो 20व्या वर्षी मिनिमम नोकरीला लागतो. आपण ऍव्हरेज बघतोय 20व्या वर्षी तो नोकरीला लागला आणि त्याला जर समजा बाय डिफॉल्ट तो 60व्या साली तो रिटायरमेंट होतो. ओके, म्हणजे असं बघितलं तर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभरात पूर्ण किती 40 वर्ष त्यांनी काम केले. ओके, तर बघा, आता समजा जो व्यक्ती आहे त्याने 40 वर्ष काम केलं. दिवसाला किती काम करू शकतो आपण? 8 घंटे. आणि वर्षाचे 365 दिवस आहे, पण आपण खरंच 365 दिवस काम करतो का? तर नक्कीच नाही. त्यामध्ये सॅटर्डे आणि संडे बघितलं तर तेच 52 सॅटर्डे संडे येतात. तर आपण मिनिमम 300च पकडूया. तर बघा मित्रांनो, जर समजा याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 96,000 तास हे आपण संपूर्ण आयुष्यामध्ये काम करतोय. म्हणजे बघा, आपण जे 40 वर्ष काम करून आपण 96,000 तास काम करतो आणि बाटाजी हे आपलं संपूर्ण आयुष्याचं जे इन्कम हे एका दिवसात घेऊन जातात आणि त्यांच्यासाठी पर डे 1 लाख तास काम होते. तर बघा, ए भागातले लोक अशा प्रकारे काम करतात आणि बी भागातले जे काम करतात ते टाइम डुप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन. इथपर्यंत समजलं? ओके. बघा, आता आपण जे बघणार आहे ट्रॅडिशनल मार्केटचे एक्झाम्पल बघणार की मार्केटमधले जे व्यवसाय ते कशा प्रकारे चालतात. बघा, एक ट्रॅडिशनल मार्केटचं मी एक्झाम्पल घेईन. बघा, ट्रॅडिशनल मार्केट जो चालतो तो कस्टमर आणि इथे मॅन्युफॅक्चरर. ओके, जनरली असंच चालतो. म्हणजे मी एक्झाम्पल घेईल पेनाचं. ओके, बघा, हा जो पेन आहे हा समजा एक्झाम्पल घे 100 रुपयाचा. तर कस्टमरला कितीला भेटतो? डेफिनेटली 100लाच भेटेल. ओके, आणि जो मॅन्युफॅक्चररकडे बनतोय तो किती मध्ये बनतोय सांगायला आवडेल. ज्या ब्रँडेड वस्तू आहेत त्या ब्रँडेड मॅन्युफॅक्चररकडे बनतात 30% मध्ये आणि मॅन्युफॅक्चर बनवल्यानंतर जो मॅन्युफॅक्चरर जो आहे जो बनवल्यानंतर 10% ऑफ प्रॉफिट्स काढून घेतात. म्हणजे प्लस 10% झाली ही वस्तू 40% मध्ये मॅन्युफॅक्चररकडे बनलेली आहे. आणि आपल्याला किती मिळते? 100%. म्हणजे जवळपास 60% जो आहे हा जातो कुठे? बरोबर आहे.
तर जो 60% जातो हा जातो रिटेलर, देन होलसेलर, देन डिस्ट्रीब्युटर आणि प्रत्येक राज्याचे क्लिअरिंग अँड फॉरवर्ड एजंट असतात. ओके, तर हा जो 60% आहे हा यांच्याकडे. बरं मला सांगायला आवडेल तर 60% हा बाय डिफॉल्ट तुम्ही याला नाही म्हणू शकता का? नाही, बिलकुल नाही म्हणू शकत. कारण का या लोकांनी यामध्ये कुठल्या प्रकारची काही शाई टाकलेली व त्याला कुठली रॅपर टाकली आहे नाही, तरी पण आपण 60% यांना देतो. ओके, महत्वाची गोष्ट हा जो पेन आहे हा पेन मार्केटमध्ये आला हे आपल्याला कसं कळतं? हे कळतं आपल्याला एका ऍडव्हर्टाईजच्या द्वारे करतो. बघा आता एक मी एक्झाम्पल देईन. XYZ सोप आहे, कैटरीना कैफ येते आणि म्हणते मेरे सौंदर्य का राज XYZ सोप. पण खरंच सांगा आता तो जो 10 ते 15 रुपयाचा किंवा 15 ते 20 रुपयाचा सोप आहे जी कैटरीना कैफ म्हणजे 10 ते 15 सेकंदाची ऍड करण्याची करोडो रुपये घेते, तर ती व्यक्ती 10 ते 20 रुपयाच्या साबणाने आंघोळ करत असेल का? तर नक्कीच नाही. म्हणजे आपल्याला कुठेतरी या गोष्टी हॅमरिंग करून यूज करण्यास भाग पाडल्या जातात. ओके, पण आता बघा आता झालं काय, परत एक माध्यम चेंज झालं. माध्यम कसं आहे की कस्टमर जिथल्या तिथेच आहे, मॅन्युफॅक्चरर पण जिथल्या तिथेच आहे. पण लोकांना कळालं, जे मोठमोठे बिझनेसमॅन आहे टाटा, रिलायन्स वगैरे, यांना कळालं की पैसा वापरण्यामध्येही नाही आणि पैसा बनवण्यामध्येही नाही. मग त्यांनी काय केलं, मध्ये शॉपिंग मॉल्स ओपन केले. म्हणजे कस्टमर हा शॉपिंग मॉलला जॉईन झाला आणि मॅन्युफॅक्चरिंग शॉपिंग मॉलवाले हे पैसा घ्यायला लागले. म्हणजे 60% तरी पुढे जातोय, हा जातोय मधल्या लोकांना. तरी कस्टमरला ही 100% मध्येच ही वस्तू भेटते आणि मॅन्युफॅक्चररला 40% इन्क्लुडिंग त्याचा प्रॉफिट्स. ओके, यामध्ये कुठल्याही प्रकारची कस्टमरला यामध्ये चान्सेस नाही. ओके, नंतर पुन्हा मॉडर्नायझेशन झालं. यामध्ये कस्टमर जिथल्या तिथेच, मॅन्युफॅक्चरर पण जिथल्या तिथेच. आता बघा एक प्रोसेस आहे ती आहे ऑनलाईन. बघा आता ऑनलाईन कसं खूप आपल्या मार्केटमध्ये जर बघितलं तर ऑनलाईन खूप सारे ऍप्लिकेशन आहेत तिथे आपण घर बसल्या आपण शॉपिंग वगैरे करू शकतो आणि प्रोडक्ट आपल्या घरी येतो. तर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपक्लूज, मिंत्रा हे ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आहेत. आणि आता बघता तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे ग्रोसरीचे सुद्धा यायला लागले. म्हणजे इन शॉर्ट यामध्ये कस्टमरला कुठल्याही प्रकारची संधी नाहीये आपला प्रॉफिट्स वगैरे करण्याचा. तरी पण बघा कस्टमर इथून तुम्हाला इथे जास्तीत जास्त 10% डिस्काउंट दिलं जातं, तरी पण 50% हा एकटा व्यक्ती घेऊन जातोय. बरं बघा आता आपली कंपनी काय म्हणते, वापरणारा कस्टमर पण आहे आणि बनवणारा मॅन्युफॅक्चरर पण आहे. ओके, मी डायरेक्ट माझा कस्टमर आहे माझ्या मॅन्युफॅक्चररला कनेक्ट करणार आणि जो मार्केटमधला जो 60% पैसा आहे हा मी माझ्या कस्टमरला मी रिटर्न करणार. त्यालाच म्हणतात डायरेक्ट सेलिंग. बरं बघा मित्रांनो, हा जो डायरेक्ट सेलिंग नावाचा जो प्रकार आहे, ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम ऐकलं त्यावेळेस मला हे असंच होतं की बाबा प्रोडक्ट घ्यायचे आणि दारोदारी जाऊन तुम्ही घरोघरी जाऊन विकायचे. पण मित्रांनो डायरेक्ट सेलिंगचा अर्थ मुळीच असा होत नाही. डायरेक्ट सेलिंग मी एक छोटंसं एक्झाम्पल देईल. बघा अगोदर आपण रिचार्ज करायचो. ओके, तर आपण कुठेतरी एका रिटेलरकडे जाऊन तो शॉपवर जाऊन तो रिचार्ज करून स्क्रॅच कार्डने करायचो. ओके, पण आता काय करतो आपण XYZ ऍप्लिकेशनने घेतो आणि लगेच विदिन 10 ते 15 सेकंदात आपण तो रिचार्ज कम्प्लीट करतो. म्हणजे यालाच म्हणतात डायरेक्ट सेलिंग. आपण कुठल्याही प्रकारे बाहेर जायचे नाही, त्यालाच म्हणतात डायरेक्ट सेलिंग. तर बघा हा जो 60% आहे आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही आपल्याला रिटर्न करेल. बरं 60% पैसा काय आहे हे मी तुम्हाला एक बघतो. बघा आता समजा 4 ते 5 जणांची फॅमिली आहे. ओके, तर आपल्याला जो किराणा लागतो, ओके, तर मंथली जर किराणा घेतला तर मिनिमम 5,000 रुपये आपल्याला लागतो. ओके, तर त्याचे जर 60% तुम्ही घेतलं तर किती होतं, 3,000. ओके, आणि 12 महिने जर आपण याचा विचार केला तर ते होतात 36,000. ओके, म्हणजे जे 3,000 रुपये आहेत या कन्सेप्टने जर बघितलं तुम्ही हो म्हणा किंवा नाही ना, न कळत तुमच्या खिशामधनं कुठल्या तरी मधल्या लोकांना जाते आणि ते या पैशातनं खूप मोठे होत आहेत आणि आपण जिथल्या तिथंच आहे. पण बघा फक्त 12 महिन्यातून तुमचं 36,000 रुपये तुम्ही तुमच्या खिशात द्या. पण एक उदाहरण द्यायला आवडेल की जर आपल्या घरी जर समजा एखादा प्रोग्राम आहे, समजा आपल्या घरी एखादं लग्न आहे. ओके, तर लग्न आहे तर आपल्या घरी मॅक्झिमम किती लोक येतात, 500 ते 1000 येतात. आपण समजा कधी 1000ही पकडले तर ते खूप होतात. पण आपले जे जवळचे आहेत ते मिनिमम 100 तर येतील. ओके, तर बघा हे जे 36,000 आहे. ओके, या 36,000ला
जर आपण 100 ने डिवाइड केलं इंटू केलं तर होतात 36 लाख. म्हणजे आपण हो म्हणा किंवा नाही म्हणा, तुम्ही म्हणा किंवा आपले शेजारी म्हणा किंवा आपला फॅमिली फ्रेंड म्हणा किंवा फॅमिली आपले रिलेशन मधले लोक म्हणा, या सगळ्यांच्या खिशामधनं मधल्या लोकांना 36 लाख रुपये जातो. ओके, बघा मित्रांनो, आपली कंपनी आपल्याला अशाच प्रकारे जो आहे की आता मधला जर समजा तुम्हाला 18 लाख रुपये जरी आले तरी ही अमाऊंट कशी आहे, तर हा जो 60% जो पैसा आहे ही कंपनी आपल्याला देते 10 ते 15% प्रोडक्ट डिस्काउंट. म्हणजे ओके, दुसरा आहे 3 to 21% परफॉर्मन्स बोनस. तिसरा आहे 6 to 9% लीडरशिप बोनस आणि 15% तुम्हाला देते डेप्थ बोनस. ओके, मी हे तुम्हाला समजून सांगेलच, तर इथपर्यंत जर आपल्याला समजलं तर. बघा आता आपला जो बिझनेस आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगेन इथे येतो तुमचा स्पॉन्सर. ओके, आणि इथे आपण. ओके, आता स्पॉन्सर म्हणजे कोण? स्पॉन्सर म्हणजे असा व्यक्ती ज्याने तुम्हाला या व्यवसायामध्ये आणलेला आहे, तो असा व्यक्ती. ओके, तर बघा आपली जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे ॲमवे इंडिया एंटरप्राइजेस. ओके, बघा ही आपली जी कंपनी आहे ही 5 कॅटेगरीमध्ये काम करते. पहिला आहे पर्सनल केअर, दुसरा आहे होम केअर, तिसरा आहे ब्युटीमध्ये आपले 2 ब्रँड्स आहेत. फर्स्ट आहे ॲटिट्यूड आणि दुसरा आहे आर्टिस्टिक. फोर्थ आहे न्यूट्रीलाइट आणि फिफ्थ आहे ॲप्सा एरी. ओके, पर्सनल केअर म्हणजे जे आपल्याला स्वतःसाठी जे वापरायला दैनंदिन जीवनात लागतात त्या अशा वस्तू. होम केअर म्हणजे अशा वस्तू की ज्या घरामध्ये आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्या वस्तू. ब्युटीमध्ये आपल्याकडे आहे ॲटिट्यूड हा एक सौंदर्याचा ब्रँड आहे जो स्त्रियांसाठी भारतीय स्त्रियांच्या ॲटमॉस्फिअरनुसार हा बनवलेला आहे. आणि त्यामध्ये आहे आर्टिस्ट हा जगातील टॉप 5 ब्रँडमधला एक ब्रँड आहे. आणि चौथा आहे न्यूट्रीलाइट हे फूड सप्लिमेंट्स आहे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये घेऊ शकतो. आणि पाचवा आहे ॲप्साईड. बरं बघा, आता आपल्याला कंपनी जी आहे ती आपल्याला 50% आपल्याला शिकवते, म्हणजे तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट मेंटेन करते आणि तुम्हाला प्रोडक्ट अवेलेबल करून देते. ओके, पण इकडे जो 50% जो उर्वरित भाग आहे ते भाग कंप्लीट करते ती आहे BWW म्हणजे ब्रीट वर्ल्ड वाईड. बघा ही ब्रीट वर्ल्ड वाईड अशी एक युनिव्हर्सिटी आहे ज्या असाधारण लोकांना साधारण बनवण्यास मदत करते. ही युनिव्हर्सिटी आहे, ही युनिव्हर्सिटी तुम्हाला 3 प्रकारे तुम्हाला डेव्हलप करते. पहिला आहे बुक, दुसरा आहे CD, तिसरा आहे फंक्शन्स. ओके, बघा आता ही युनिव्हर्सिटी 50% जी उर्वरित काम आहे ते तुम्हाला करते. म्हणजे जवळपास जर बघितलं तर 50 आणि 50 100% म्हणजे तुम्हाला जर इन्फॉर्मेशन मिळते डेफिनेटली आपण सक्सेस होणार. तर बुक्स काय काम करतात? ही जी युनिव्हर्सिटी आहे बुक्स आपल्याला प्रोव्हाइड करते. ही बुक्स अशा असतात की जे तुम्हाला पर्सनॅलिटी ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला भाग पाडते. दुसरा आहे CD. या व्यवसायामध्ये CD त्या लोकांची बनते जे ऑलरेडी या व्यवसायात आहेत आणि खूप सक्सेसफुल प्रोफाईलमध्ये त्यांचं काम झालेलं आहे आणि ते सक्सेस पण झाले. अशा व्यक्तींचा CDच्या द्वारे आपल्याला एक्सपिरियन्स शेअर केला जातो आणि बिझनेस कसा एक्सपांड करायचा, कसा वाढवायचा हे शिकवलं जातं. आणि फंक्शन बघा, आता आपला जसा हा एक ऑनलाईन फंक्शन सुरू आहे, असेच आपल्या बुलढाण्यामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या सिटीमध्ये फंक्शन्स होतात. हे आपले ओके, तर या फंक्शन्समध्ये येऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बिझनेस कसा करायचा, आपल्या एकमेकांचे म्हणजे आपण ज्या असोसिएशनमध्ये येतो त्या असोसिएशनमध्ये कसं घडलं जातं ते आपल्याला शिकवलं जातं. तर बघा आता जी कंपनी आहे ती आपल्याला 60% आपल्याला तर देते. ओके, 60% आपल्याला देते. ती कशी देते? 10 to 15%. म्हणजे ज्या दिवशी आपण या व्यवसायात येऊ त्या दिवशी तुम्हाला 10 ते 15% प्रोडक्ट ऑन डिस्काउंट मिळणार. म्हणजे आयुष्यात जर तुम्हाला कधीही MRP मध्ये प्रोडक्ट घेण्याची गरज पडणार नाही. दुसरा 3 to 21% परफॉर्मन्स बोनस. आता 3 to 21 परफॉर्मन्स बोनस म्हणजे बघा आपण जिथे काम करतो तिथे आपण परफॉर्मन्स करतो तेव्हाच आपल्याला त्या मोबाईलला सॅलरी मिळते. इथेही आपल्याला MA किंवा आणि BWW ते शिकवणार. म्हणजे आपल्याला परफॉर्म करावंच लागणार आहे. आपली पहिली लेवल आहे 3% आणि लास्ट लेवल आहे P मध्ये आहे 21%. ओके, पहिल्या 3% मध्ये आपल्याला जो मंथली इन्कम मिळतो
तो 1500 ते 2000 रुपये मिळतो. हा एक तुमचा पार्ट टाइम इन्कम आहे. ओके. आणि 21% जो आहे तो तुमचा मंथली इन्कम जो असतो तो असतो 60 ते 70 हजार रुपये. ओके. अशा प्रकारे पार्ट टाइम आपल्यामध्ये हे परफॉर्मन्स करून आपण पैसे कमवू शकतो. आणि 6 to 9% बघा, आता याला मी म्हणजे हायलाइट करा. आता बघा इथे बसलेले खूप इथे जे आहेत, इथे जे आहेत ते लीडर्स हे मॅक्झिमम 6 to 9% साठीच काम करतात. आता 6 to 9% लीडरशिप बोनस. 6 to 9% लीडरशिप बोनस म्हणजे काय? म्हणजेच तर रॉयल्टी इन्कम. बघा आता जगामध्ये रॉयल्टी इन्कम 3च व्यक्तींना मिळतं, एक शास्त्रज्ञ, एक संगीतकार आणि एक लेखक. ओके. बघा आता बटाट्याची चाळ हे पु ल देशपांडे सरांनी बुक लिहिलंय, पण या बुकची जर मार्केटमध्ये एखादी प्रत छापल्या गेली तर पु ल देशपांडे सरांच्या घरी बाय डिफॉल्ट त्याची रॉयल्टी झाली. थॉमस एडिसन सरांनी विजेचा शोध लावला, दिव्याचा शोध लावला. ओके. तर अशा मार्केटमध्ये खूप साऱ्या, जर समजा एखादी कंपनी ओपन झाली त्याची रॉयल्टी सरांच्या घरी जाते. तर आणि जगात जो चौथा आहे तो आहे एमवे बिझनेस, की आपल्याला रॉयल्टी इन्कम कमवण्याची संधी देते. म्हणजे सांगायला आवडेल की तुमच्या मुलाच्या मुलाला सुद्धा ही रॉयल्टी मिळते. म्हणजे इन शॉर्ट आपण अशा व्यक्तीची लाईफ सिक्युअर करून जातोय, फायनान्शियली त्याला फ्रीडम देऊन जातोय, फायनान्शियली सिक्युरिटी पण त्याला फ्री करतोय, की ज्याचा अजून जन्म सुद्धा झालेला नाही. आणि 15% जो आहे तो आहे डेथ बोनस. आता डेथ बोनस म्हणजे काय, की हा 15% जो डेथ बोनस तुम्हाला मिळतो हा आपल्या मुलांना फॉरेनमध्ये शिकण्यासाठी आणि अदर स्कॉलरशिप्स वगैरे तुम्हाला मिळतो. पण बघा मित्रांनो, आता मार्केटमध्ये तर खूप सारे बिझनेस आहे, पण आता तुम्ही म्हणाल की आम्ही एमवे बिझनेसच का करायचं. मी माझी शेवटची स्लाइड सांगतो आणि माझं प्रेझेंटेशन इथे थांबवतो. ओके. बघा आता समजा आता इथे XYZ बिझनेस आहे. ओके. आणि आपला इथे आहे एमवे बिझनेस. ओके. आता बघा, आता जर समजा आपल्याला एखादा बिझनेस मार्केटमध्ये स्टार्ट करायचा आहे तर डेफिनेटली आपल्याला तिथे काय लागेल, तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी डेफिनेटली आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागेल. बरं, इन्व्हेस्टमेंट लागेल तर ती कशी लागेल, आपल्या व्यवसायानुसार लागेल, पण डेफिनेटली ती 100% लागेल. ओके. बरं, समजा आता 100% आपल्याला इन्व्हेस्टमेंट केली. ओके. आता तुम्ही म्हणाल की नाही बाबा मला पार्ट टाइमच चालवायचं, आपण 50% कर, त्याला अशक्य आहे. कारण समजा तुम्ही एखादं शॉप ओपन केलं, त्याला चुकून तुम्ही त्याला तालाच नाही घेतला तर इन्व्हेस्टमेंट तुम्ही 100% नसल्यामुळे ती शक्य नाही. ओके. दुसरं आहे, आता हा जो व्यवसाय आहे जो तुम्ही ठरवलाय तो तुम्हाला चालवण्यासाठी टाइम लागेल. टाइम पण कसा लागेल, डेफिनेटली तुम्हाला तो 100%च लागेल. ओके. पार्ट टाइम मध्ये जर तुम्ही करायचं म्हटलं नाही, मी आता समजा गव्हर्नमेंट जॉब करतो किंवा एका MNC कंपनीमध्ये काम करतो आणि पार्ट टाइम मध्ये मी माझा स्मॉल बिझनेस मी चालू करतो, चालेल का, तर नक्कीच नाही. त्याला तुम्हाला 100% टाइम द्यावंच लागेल. तिसरं आहे तुम्हाला नॉलेज. तर नॉलेज पण कसं लागेल, डेफिनेटली तुम्हाला 100%च लागेल. हाफ नॉलेज येऊन म्हणतात ना, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजर, तसं इथे होऊ शकतं. ओके. आणि चौथी गोष्ट आहे जी अत्यंत महत्वाची आहे ती आहे रिस्क. ओके. रिस्क पण कशी असणार, तर डेफिनेटली 100%च असणार. रिस्क 100% असणार कारण की तुम्ही इथे जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ही 100% आहे, म्हणून तुम्हाला रिस्क पण ही 100%च असणार आहे. ओके. तर हे तर झालं XYZ बिझनेसच्या बाबतीत. पण आता आपण बघूया एमवे बिझनेस. ओके. इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला काही लागणार आहे का, तर नक्कीच नाही. कारण आपण ज्या व्यवसायामध्ये काम करतो हा FMCG बिझनेसमॅन म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू लागतात त्या आपण यूज करणार. फॉर एक्झाम्पल केलं तर आपण डेली उठलो तर ब्रश करतो, त्याला टूथपेस्ट लागतं, आंघोळ करतो, त्याला आपलं साबण लागतं, नंतर तेल वगैरे लागतं. तर हे दैनंदिन लागणार आहे. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आहे का, आंघोळ करणे इन्व्हेस्टमेंट आहे का, तर नक्कीच नाही. ही आपली गरज आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ही 0 आहे. ओके. दुसरा आहे टाइम. बघा आता इथे तुम्हाला 100% टाइम आहे. इथे बघा हा जो व्यवसाय आहे हा पार्ट टाइम व्यवसाय आपल्याला बिल्ड करायचा आहे. हा व्यवसाय अशा व्यक्तींसाठी आहे जे ऑलरेडी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये करत आहात, पण त्याबरोबरच त्यांना एक दुसरा पार्ट टाइम व्यवसाय त्यांना सुरू करायचा आहे आणि स्वतःला म्हणजे आपल्या परिवाराला खूप मोठ्या पदावर त्यांना न्यायचं आहे. ओके. म्हणजे टाइम पण तुम्हाला कसा इथे पार्ट टाइम मध्ये, म्हणजे इथे तुम्हाला दिवसाला तुम्ही 1 घंटा जरी दिला तर डेफिनेटली तुम्ही सक्सेस होणार. ओके. आणि तिसरा आहे नॉलेज. बघा आता कुठला व्यवसाय करायचा तर डेफिनेटली नॉलेज लागेलच आपल्याला. ओके. पण मला सांगायला आवडेल की बघा आपल्याकडे जी BWW युनिव्हर्सिटी आहे आणि प्लस MA आहे.
BWW युनिव्हर्सिटी आणि आम्ही या दोघांचा एक्सपिरियन्स जर काउंट केला तर जवळपास 100 वर्षाचा एक्सपिरियन्स हा या एमवे आणि BWW आहे. ओके, ते जर आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करणारच, पण त्याचबरोबर आपले जे व्यवसायामध्ये ऑलरेडी सक्सेस होत आहेत आणि आपला बिझनेस वाढवत आहेत अशा व्यक्तीच्या असोसिएशन मध्ये येऊनही आपल्याला ते चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. म्हणजे इथे तुम्हाला तुमचे अपलाईन सुद्धा तुमचा व्यवसाय जो आहे हा वाढवण्यास मदत करतात. आणि चौथं आहे रिस्क. बघा मित्रांनो, रिस्क. आता रिस्क तर खूप लोकांना व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर लोकांच्या मनामध्ये रिस्क येते. कुठलाही बिझनेस म्हटलं की रिस्क येते, पण मी डेफिनेटली सांगेन मित्रांनो, इथे रिस्क नावाचा प्रकारच नाही. ओके, कारण की तुम्ही इथे काही इन्व्हेस्टमेंटच केलं नाही, तर रिस्क पण कशी तुम्हाला की डेफिनेटली तुम्हाला रिस्क ही 0% असणार. पण सांगायला आवडेल मित्रांनो, रिस्क 0 आहे, पण काही लोक रिस्क 0 असल्यामुळे काय करतात की ग्रांटेड घेतात. आपण काही लावलेलं तर नाही, मग कशाला उगाच. ओके, तर बघा अशा प्रकारे आपले बिझनेस प्रेझेंटेशन होतं. जाता जाता एकच सांगेल मित्रांनो, युअर सिंगल डिसिजन कॅन युअर चेंज लाईफ. थँक्यू अँड बॅक टू द होस्ट. तो फ्रेंड्स, बिजनेस प्लान कैसा लगा? जबरदस्त ना? सबके लिए तालियां भी कैसी होनी चाहिए? एकदम जबरदस्त. तालियों में कमी नहीं होनी चाहिए. ये तालियां आपको मल्टीप्लाई होकर आपके हिस्से में आने वाली है ना. तो बिजनेस का जो नेक्स्ट पार्ट है वो है प्रोडक्ट बुक. प्रोडक्ट बुक के लिए मैं बुलाना चाहूंगा वैशाली मैम को. सो प्लीज हेल्प मी वेलकम ऑन द स्टेज वैशाली मैम. नमस्कार, माझं नाव वैशाली गौतमी आहे. मी एक हाऊसवाईफ आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात सुंदर सोपा आणि पवित्र असा व्यवसाय माझ्या फॅमिलीसोबत मोठा करत आहे. आज भेटली माझ्याकडे प्रोडक्ट बुक केलेला आहे, होम केअर अँड पर्सनल केअर. त्यानंतर आपण पर्सनल केअर बघूया. सॅटॅनिक 2-in-1 शॅम्पू आणि कंडिशनर. हा शॅम्पू तुम्ही जर यूज केला तर तुम्हाला विदाऊट दुसरं कंडिशनर लावायची गरज नाही आहे. त्यानंतर आहे सॅटॅनिक ग्लॉसी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. कोंड्याचा ज्यांना त्रास आहे त्यांना आपण हा शॅम्पू रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे सॅटॅनिक हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू. ज्यांचे बारीक, नाजूक आणि पातळ केस असतात त्यांना हे आपण रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे सॅटॅनिक ग्लॉसी रिफ्रेश शॅम्पू. हा जो शॅम्पू आहे तो आपण आपल्या केसांचा जो कलर आहे तो 45 वेळा धुतल्यानंतरही कलर टिकून ठेवते. त्यानंतर आहे सॅटॅनिक ग्लॉसी रिपेअर कंडिशनर. हा जो कंडिशनर आहे याच्यामध्ये डाळिंबाचा अर्काचा उपयोग केलेला आहे. तो तुमच्या केसांना आतमध्ये जाऊन रिपेअर करते. त्यानंतर आहे सॅटॅनिक रिवाइटलायझिंग हेअर मास्क. हे जे हेअर मास्क आहे ते तुमच्या केसाला पर्यावरणाच्या दुर्गंधीपासून सुरक्षा ठेवते आणि केसांना जे फाटे फुटले असतात तर त्यांना न येण्यास मदत करते. त्यानंतर आहे सॅटॅनिक स्काल्प टॉनिक. हे जे टॉनिक आहे ज्यांची केस पातळ आणि केसाचा तुटवडा असल्यामुळे जे केस बारीक होतात तर त्यांची केस भरून काढण्याचं काम हे स्काल्प टॉनिक करते. त्यानंतर आहे सॅटॅनिक पाण्याचा कंटाळा येतो तर त्यांच्या या कंटाळा दूर करण्यासाठी जे तुम्ही त्यांना रिकमेंड करू शकता. त्यानंतर आहे पर्सनल सोप. यामध्ये बदामचा वापर केलेला आहे. तो तुम्हाला मॉइश्चराइज आणि मऊ ठेवते. त्यानंतर तुमच्या या सोपपासून तुम्हाला विटॅमिन सुद्धा मिळते आणि दिवसभर तुम्हाला फ्रेश ठेवते. त्यानंतर आहे पर्सोना टॅल्कम पावडर. तुमच्या चेहऱ्यावरती थंडावा देतो आणि तजेदारपणा ठेवतो आणि दुर्गंधीपासून मुक्त करतो. त्यानंतर आहे पर्सोना टूथब्रश. त्यानंतर आहे ग्लिस्टर टूथपेस्ट. हे जे पेस्ट आहे ते आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो आणि आपले हे पेस्ट दातांची शुभ्रता टिकून ठेवते आणि कॅव्हिटीपासून दूर ठेवते. त्यानंतर कॉफी, चहा सारखे डाग जे असतात ते काढून टाकण्यास मदत करते. त्यानंतर आहे मुलांसाठी ग्लिस्टर क्रीम. हे 2 ते 10 वर्षांच्या मुलांना आपण रिकमेंड करू शकतो. त्यांना कॅव्हिटीपासून दूर ठेवते आणि त्यांचे जे किडलेले दात असतात ते सुद्धा ठीक करण्यास मदत करते आणि नवीन दात येण्यास सुद्धा मदत करते. त्यानंतर आहे नॅचर शॉवर क्रीम अँड हँड सोप. हे जे हँड सोप आहे तुमच्या हाताला निर्जंतुक ठेवते आणि मॉइश्चराइज ठेवते. त्यानंतर आहे जियाने नरिश प्लस बॉडी लोशन. हे जे बॉडी लोशन आहे याच्यामध्ये हनीचा उपयोग केलेला आहे. तो तुमच्या बॉडीमध्ये आतमध्ये जाऊन काम करत असते आणि तुमची दिवसभर तुम्हाला ऑइली स्किन ठेवते. त्यानंतर आहे जियाने रिफ्रेश प्लस बॉडी वॉश जेल. हे जे जेल आहे जी कोरडी त्वचा असते त्याला ऑइली ठेवते. त्यानंतर आहे पुरुषांसाठी डायनामाइट फेस वॉश. पुरुषांसाठी आपण रिकमेंड करू शकतो. त्यानंतर डायनामाइट सेव्हिंग फोम. हे सुद्धा पुरुषांच्या दाढीसाठी आपण त्यांना रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे डायनामाइट सेव्हिंग क्रीम. ही सुद्धा सेव्ह करण्यासाठी
पुरुषांच्या सेफसाठी आपण रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे डायनामाइट आफ्टर शेव फ्लॅश, हे सुद्धा पुरुषांच्या साठी आपण रिकमेंड करू शकतो. हे त्यांना चेहऱ्यावरती थंडावा देतो आणि तजेलदारपणा देतो. त्यानंतर आहे डायनामाइट फायटिंग क्रीम, ही सुद्धा पुरुषांसाठी आहे. त्यानंतर आहे डायनामाइट हेअर क्रीम, ही सुद्धा पुरुषांसाठी हेअर क्रीम आहे. त्यानंतर आहे डायनामाइट डिओड्रंट, हे पुरुषांकरिता आहे. ते दिवसभर तुम्हाला फ्रेश ठेवते आणि दुर्गंधीपासून मुक्त करते. त्यानंतर आहे ॲटिट्यूड डिओड्रंट, हा लेडीजसाठी यूज केला जातो आणि तो तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतो आणि दुर्गंधीपासून मुक्त करते. आता ही झाली पर्सनल केअर आणि आता आपण बघूया होम केअर. होम केअरमध्ये आहे एसिड लिक्विड लॉन्ड्री डिटर्जंट, हे जे आपल्या कपड्यांचा रंग टिकवून ठेवते आणि आपल्या ज्या म्हणजे स्त्रियांचे जे हात असतात त्यांना मुलायम ठेवते, कपड्यांना सुद्धा चमक देते. त्यानंतर आहे ॲम्वे ॲसेट डेलिकेट, हे रेशमी आणि उनी जे कपडे असतात त्यांचा जे ऊन असते ते सॉफ्ट ठेवण्यास मदत करते. त्यानंतर आहे ॲम्वे होम फिश ड्रॉप, हा भांडी धुण्यासाठी वापरलेला ड्रॉप आहे. ही ड्रॉप आहे त्या भांड्यावरील जे चिकट डाग असतात ते चिकटपणा काढून टाकण्यास मदत करते आणि याच्यामध्ये ॲलोवेराचा वापर केलेला आहे, जो की तो आपल्या हातांना मुलायम करण्याचं काम करतो. त्यानंतर आहे ॲम्वे होम एलोसी मल्टीपर्पज क्लीनर, हे जे आहे आपल्या घरातील फर्निचर आणि लाकडी वस्तू ज्या आहेत त्यांना साफ करण्यासाठी आपण रिकमेंड करू शकतो आणि त्या काचेच्या वस्तूसुद्धा आपण याने साफ करू शकतो आणि जिथे जिथे पाण्याचा वापर होतो तिथे तिथे आपण एलोसीचा वापर करू शकतो. त्यानंतर आहे झूम हे आपल्या स्वयंपाकघरातील चिकटपणा, चिकट डाग जे असतात भिंतीवरच्या ज्या क्रेयॉनच्या लाईन असतात ते काढण्यासाठी मदत करते. त्यानंतर आहे ॲम्वे परफ्यूम, त्यानंतर आहे ॲम्वे पर्स क्लीनर, हे तुम्हाला टॉयलेटचे आणि बाथरूमचे साठी आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे सिलिकॉन ग्लेज ऑटो पॉलिश, ही जी ऑटो पॉलिश आहे तुमच्या कारच्या बाह्य भागाला तुम्ही जी चमक असते ती चमक कायम टिकून ठेवण्यास मदत करते. त्यानंतर आहे कार वॉश जे लिक्विड आहे तुमच्या कारच्या बाहेरील भागात तुम्हाला हे कार वॉश यूज करता येते. त्यानंतर आहे अपसाईडी, हा शेतीचा प्रोडक्ट आहे, हा शेतीसाठी यूज केला जातो. थँक्यू अँड बॅक टू यू. तो फ्रेंड्स प्रोडक्ट बुक कैसी लगी? जबरदस्त ना? मैडम के लिए तालियां भी कैसी होनी चाहिए? एकदम जबरदस्त, है ना? तो अगला पार्ट जो है हमारा बिजनेस का नेक्स्ट पार्ट वो है डेमो से पहले अपन एक बार एक्साइटमेंट चेक करेंगे, है ना? तो आर यू रेडी? सो गाइस आर यू एक्साइटेड? सो गाइस आर यू फाइट अप? लेट्स ट्राई का डायमंड एंड. तो डेमो के लिए मैं सानिया मैम को बुलाना चाहूंगा. सो प्लीज लेट मी वेलकम ऑन द स्टेज सानिया मैम. हेलो फ्रेंड्स, माय नेम इज सानिया वसीम खान. बाय प्रोफेशनल एक बिजनेस वूमन हूँ और पैशनेटली ये बिजनेस बिल्ड कर रही हूँ. ब्रिड ने आज मेरी और डेमो दिया है होम केयर में एलओसी का, तो हम वो डेमो देखेंगे. उससे पहले हम उसके बारे में कुछ इन्फॉर्मेशन लेंगे. एलओसी एक मल्टीपर्पज क्लीनर है, जो जैसे भी हमारा हार्ड सरफेस है, वॉशेबल सरफेस है, जितना भी हार्ड होगा तो वो उसे इजीली निकाल देता है. और उसके बाद इसके अंदर 100 फीचर होते हैं. आज वो हम डेमो के माध्यम से देखेंगे. डेमो के लिए मैं यूज करूंगी पहले शू पॉलिश. हम जानते हैं कि शू पॉलिश का जो दाग होता है वो इजीली नहीं निकलता है. बहुत बार हम उसके लिए केरोसिन का यूज करते हैं घर में, लेकिन केरोसिन हमारे स्किन के लिए हानिकारक होता है. लेकिन जो एलओसी है तो उसको यूज करने के बाद हमारी स्किन को कोई भी तरह का हानिकारक वो नहीं होगा. इसके लिए हम वैशाली ताई की हेल्प से मैं आपको दिखाना चाहूंगी. पहले मैं उनके हाथ पर एलओसी का शू पॉलिश हम देख सकते हैं. शू पॉलिश हमने इसके ऊपर लगा दिया. इसके बाद हम एलओसी का यूज करेंगे. एलओसी कॉन्सेंट्रेट प्रोडक्ट है, इसीलिए उसका यूज भी उतना ही कम होता है. तो उसका सिर्फ एक बूंद हम उस पर डालकर उसे रब करेंगे और हम देख सकते हैं कि कितना इजीली साफ हो रहा है और इससे स्किन को भी हमारी कोई
इन्फेक्शन नहीं हुआ। तो इस तरह से था मेरा LOC का डेमो। थैंक यू। स्टॉप कर। सो फ्रेंड्स, ये था हमारा LOC का डेमो। थैंक यू। बैक टू द होस्ट। तो फ्रेंड्स, डेमो कैसा लगा? जबरदस्त ना? तो मैडम की तालियां भी कैसे होनी चाहिए? एकदम जबरदस्त। अब जो बिजनेस का नेक्स्ट पार्ट है वो है 4 बेसिक्स। तो 4 बेसिक के लिए पहले दो के लिए मैं बुलाना चाहूंगा पाटिल सर को। सो प्लीज हेल्प मी वेलकम ऑन द स्टेज पाटिल सर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव दत्तात्रय पाटील आहे। मी आज एक प्रायव्हेट जॉब करतो आणि जगातला सर्वात सुंदर आणि पवित्र बिझनेस माझ्या परिवारासोबत मोठा करत आहे। आज माझ्याकडे ब्रीडने 4 बेसिक प्रॉब्लेम दिलेली आहे। तर मित्रांनो, 4 बेसिक म्हणजे आहे महत्वाचा पाया। आपण मला मित्रांनो बिल्डिंग उभी करतो, बिल्डिंग बांधतो आपण, त्यावेळेस पाया रचला जातो। पाया रचत असताना जर तो मजबूत असेल तरच बिल्डिंग व्यवस्थित उभी राहते आणि जास्त काळ टिकते, बरोबर। परंतु पाया जर आपला महत्वाचा नसेल तर बिल्डिंग उडू शकते, बरोबर। असंच आपलं बिझनेसचं आहे। 4 बेसिक हा आपला महत्वाचा पाया आहे मित्रांनो, आणि तेच आपलं स्ट्रक्चर मजबूत करण्याचे काम करतं। तर प्रथम आहे मित्रांनो लिस्ट। फर्स्ट आहे लिस्ट। लिस्ट मध्ये पहिला आहे ड्रीम लिस्ट, स्वप्नांची यादी। हा जो बिझनेस आहे मित्रांनो आपला स्वप्नांचा आहे, म्हणून स्वप्नांची यादी इथे महत्वाची आहे। तर स्वप्नांची यादी बघत असताना आपल्याला इथे 3 पार्ट आहे। प्रथम आहे शॉर्ट लिस्ट, शॉर्ट टर्म लिस्ट, नंतर आहे मिडल टर्म लिस्ट, नंतर आहे लॉंग टर्म लिस्ट। बघा मित्रांनो, आपण ड्रीम लिस्ट करत असताना प्रथम शॉर्ट टर्म लिस्ट जी आहे ती बघूया। आपण ज्यावेळेस डिसिजन घेतो बिझनेस करण्याचं, त्यावेळेस आपल्याला 6 महिन्यामध्ये आपली जी स्वप्न आहेत ते लिहायची असतात, ते आपल्याला भिंतीवरती चिपकायचे असतात। बेडरूम मध्ये असेल, किचन मध्ये असेल, ते चिपकल्यानंतर त्यावर आपली नजर रोज रोज गेली पाहिजे आणि ते स्वप्न आपल्याला 6 महिन्यामध्ये पूर्ण करायचे असतात, त्याला म्हणतात शॉर्ट टर्म लिस्ट। नंतर आहे मिडल टर्म लिस्ट। मिडल टर्म लिस्ट म्हणजे आपल्या 1.5 वर्षामध्ये जे स्वप्न पूर्ण करायचे आहेत ते आपल्याला लिहून त्याची डेट टाकून ती आपल्याला पूर्ण करायची असतात। नंतर आहे लॉंग टर्म जी लिस्ट आहे आपली, ती 4 ते 5 वर्षामध्ये आपले जे स्वप्न आहेत ते लिहायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे फॉलो करून पूर्ण करायचे, बरोबर। नंतर आहे मित्रांनो याच्यामध्ये पीपल लिस्ट। हा व्यवसाय लोकांचा आहे मित्रांनो, म्हणून आपल्याला पीपल लिस्ट त्याच्यामध्ये बनवणं आहे। मग आपल्याला आपले जे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर मध्ये आपल्याला जी यादी आहे त्याचे पण लिस्ट बनवायची आहे। जसे की आपले फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्सची वेगळी लिस्ट बनवायची आहे, नातेवाईक असतील रिलेटिव्ह त्यांची वेगळी लिस्ट बनवायची आहे, तसेच आपल्याला आपले जे ओळखीचे लोक आहेत त्यांची वेगळी लिस्ट बनवायची मित्रांनो। ही लिस्ट बनवण्यात झाली की आपल्याला त्यांना सेकंड जो पार्ट आहे तो आहे कॉन्टॅक्ट अँड इन्व्हाइट। प्रथम आहे कॉन्टॅक्ट। आता लिस्ट आपली बनवून पूर्ण झालेली आहे, मग त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यांना फोन करायचा आहे, त्यांना सहज असं फ्रेंडली फोन करायचा आहे की कसं काय चाललं दादा, तुमचं कसं काय व्यवस्थित चालू आहे फॅमिलीमध्ये। नंतर त्यांना आपलं बिझनेस म्हणजे बिझनेस बद्दल सांगायचं आहे की मला तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची होती बिझनेस बद्दल आणि तुम्हाला इन्व्हाइट आपण त्यांना करायचं आहे। इन्व्हाइट केल्यानंतर आपल्याला त्यांना कुठेही नाही भेटायचं, जसं की रस्त्यावरती किंवा गल्लीत किंवा चहाच्या टपरीवरती, असं कुठेही न भेटता त्यांना आपल्या घरी बोलवायचं, नाहीतर आपण त्यांच्या घरी जायचं मित्रांनो, बरोबर। हे झालं 2 टॉपिक। थँक्यू। बॅक टू द होस्ट। तो फ्रेंड्स, ये था 4 बेसिक के 1 और 2, और मैं 3 और 4 के लिए वसीम सर को बुलाना चाहूंगा। सो प्लीज हेल्प मी वेलकम ऑन द स्टेज वसीम सर। हेलो फ्रेंड्स, मेरा नाम वसीम खान, बाय प्रोफेशनल एक बैंक में जॉब करता हूँ और उसी के साथ साथ पैशनेटली इस बिजनेस को बिल्ड कर रहा हूँ। आज ब्रीड ने मेरे पास में 4 बेसिक के 3rd और 4th दिए, आइए हम वो देखते हैं। 4 बेसिक का 3rd पार्ट आता है STP, मतलब के शो द प्लान, और 4th आता है
follow up and follow through. फॉलो अप और फॉलो थ्रू, जैसे कि इसका पहला पार्ट रहता है 4 बेसिक के अंदर लिस्ट मेकिंग, सेकंड आता है इसके अंदर कॉन्टैक्ट एंड इनवाइट। कॉन्टैक्ट एंड इनवाइट के बाद में अपना शुरू होता है एसटीपी, मतलब कि जो लोगों को हम कॉन्टैक्ट और इनवाइट कर रहे हैं उन्हीं को हम यहाँ पर प्लान देंगे, मतलब उनको बुलाकर एसटीपी शो द प्लान करना है। शो द प्लान करने के बाद में हमें 4th स्टेप आता है यहाँ पे फॉलो अप एंड फॉलो थ्रू। फॉलो अप एंड फॉलो थ्रू हमें जनरली जैसे एसटीपी शो द प्लान देने के इमीडिएट 24 से 48 घंटों के बीच में फॉलो अप होना बहुत जरूरी है, क्योंकि कस्टमर जैसे भी अपने जिसको हम प्लान दे रहे हैं, जो प्रोस्पेक्ट है, तो जो फॉलो अप अपन करते हैं तो अगर से 48 आवर्स में नहीं करते तो वो भी माइट भी उस चीज को भूल जाते हैं और हम भी उस चीज को भूल जाते हैं। मतलब हमारा एसटीपी हम जब दे रहे हैं तो फॉलो अप करना बहुत ज्यादा जरूरी है। थैंक यू एंड बैक टू द कोर्स। हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. माझं नाव शंतनु पाटील, बाय प्रोफेशन मी एक बिझनेस कन्सल्टंट आहे आणि माझ्या परिवारासोबत जगातला सगळ्यात सुंदर असा व्यवसाय मोठा करत आहे. ओके मित्रांनो, सो सर्वजण घरामध्ये सगळे सेफ असतील, हेल्दी असतील, ठीक आहे, त्यासाठी मी अशी आशा बाळगतो. ओके, सो आजचे जे आपले होस्ट आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्या आज होस्टिंग केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांना स्वतःला प्रेझेंट केलेलं. ओके, त्यानंतर जे आपले गेस्ट आहेत गौतम सर, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी पण खूप छान पद्धतीने सिंपल लँग्वेज मध्ये आपल्याला इथं प्रेझेंटेशन दिलं. ओके, आणि ज्यांनी आपल्या इथे येऊन टॉपिक घेतले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओके मित्रांनो, आणि आजच्या ज्या स्पेशल क्लॅपिंग आहे ते तुमच्या स्वतःसाठी, जे ऑनलाईन झूमवर आपले मीटिंग याच्यावर बघतायत, ऑनलाईन वर्कशॉपला बघतायत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवू शकता. ओके, सो आज मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि तुम्हाला शॉर्ट मध्ये एक टॉपिकवर बोलेल, लॅक ऑफ नॉलेज. मित्रांनो, बऱ्याचदा आपला जो हा व्यवसाय कसा आहे, ड्रीम ड्रिव्हन बिझनेस आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहे की आपण हा बिझनेस करत असताना आपल्याला भरपूर काही गोष्टी असतात. म्हणजे जसं आपण सुरू करतो, तर व्यवसाय सुरू करत असताना आपण स्वप्न बघतो, हा व्यवसाय करायचं डिसिजन घेतो. त्याच्यामध्ये एक इक्वेशन आहे मित्रांनो, फायनान्शियल सक्सेसचं. फायनान्शियल सक्सेस म्हणजे काय, तर त्यामध्ये फायनान्शियल सक्सेस इज इक्वल टू बिग ड्रीम, बिग व्हेकल अँड मॅसिव्ह ऍक्शन. ओके, तर त्याच्यामध्ये बघा, ड्रीम जेव्हा आपण बघतो, ड्रीम बघत असताना आपल्या त्यासोबत प्लस वर्क पण महत्वाचं असतं, बरोबर आहे. तर आपण वर्क करत असताना आपण या व्यवसायामध्ये डिसिजन घेतो व्यवसाय करण्याचं, वर्क करायला जातो, आणि जेव्हा आपण आपल्या नवीन लोकांना भेटतो, प्रॉस्पेक्टसला भेटतो, तेव्हा लोक बऱ्याचदा काय म्हणतात की हा व्यवसाय चालत नाही किंवा हा मी केला होता पण तो चालत नाही. ओके, सो त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की मित्रांनो, हा व्यवसाय की बैलगाडी आहे का, तर नाही. याच्यामध्ये काय की सर्वात पहिले याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण जाणून घेतले पाहिजे, बरोबर आहे. ते जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर की हाऊ इट्स वर्क, म्हणजे हा व्यवसाय कसा काम करतो आणि व्हॉट इज धिस, हे ऍक्च्युली आहे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ठीक आहे, आता मला एक उदाहरण द्यायला आवडेल की बघा, बऱ्याचदा ऍक्च्युली हे एक विमान आहे, बरोबर आहे, पण लोक काय करतात, त्याला बैलगाडी सारखं हाकण्याचा प्रयत्न करतात. आणि काय करतात, बैलगाडी जर समजा आता याला समजून जर हाकण्याचा प्रयत्न केला तर काय नक्कीच ते क्रॅश होऊन जाईल, बरोबर आहे. जर विमानाचा एक स्पीड असतो, एक मोमेंटम असतो, त्या स्पीडने जर आपण ते चालवलं नाही तर काय होईल, ते वरती जाण्याच्याऐवजी खालीच क्रॅश होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणून त्याला पण सुद्धा काय, एक रनवेवरती स्पीड आणि मोमेंटम जर तुम्ही चांगल्या प्रकारे दिला तर काय होईल, तो पायलट चांगल्या प्रकारे पूल क्रिएट करेल आणि ते विमान फ्लाय होऊन जाईल, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये बघा की ते फ्लाय केल्यानंतर की त्याच प्रकारचं आपलं हे व्हेकल आहे मित्रांनो, बरोबर आहे, की ज्यामध्ये बघा, आता कार जर आपल्याला शिकायची असेल, कार आपण जेव्हा शिकणं चालवतो तर तेव्हा काय होतं की पैसे भरतो, क्लास लावतो, आपण त्याच्यामध्ये शिकतो. पण सगळे शिकता का कार चालवणं, नाही, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय करावं लागतं, वेळ द्यावा लागतो, बरोबर आहे. तसंच पायलटचं मित्रांनो, पायलटला पण काय करावं लागतं, पहिले त्याचा कोर्स कम्प्लीट करावा लागतो, त्याच्यात लाखो रुपये भरावं लागतात, एज्युकेशन घ्यावं लागतं, एन नंबर्स ऑफ गोष्टी. त्याच्यानंतर त्यांना लायसन भेटतं प्लेन उडवण्याचं, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर काय करतात, ते प्लेन उडवतात, बरोबर आहे. पण या व्यवसायामध्ये आपल्याला काही लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट वगैरे काही करावं लागते का, नाही. याच्यामध्ये काही मोठे मोठे कोर्स करावं लागतं का, नाही. त्याच्यामध्ये काही हजारो रुपये देऊन आपण आपले जे ब्रीडचे सीडीज आहे, काही बुक्स आहेत, ते आपण घेऊन हे एमवे नावाचं जे व्हेकल आहे ते आपण फ्लाय करू शकतो, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे जे सिस्टम आहे, हे एज्युकेशन सिस्टम आपल्याला शिकवेल की आपला हा व्यवसाय टेक ऑफ करण्यासाठी कशी मदत करेल, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे मॅसिव्ह ऍक्शन. आता बघा मित्रांनो, मॅसिव्ह ऍक्शन म्हटलं की हा जो व्यवसाय, हा व्यवसाय कसा आहे,
एक सिंपल व्यवसाय म्हणजे काय, याच्यामध्ये की आपल्याला काय करावं लागतं ऍक्च्युली, तो व्हॉल्यूम क्रिएट करावा लागतो, बरोबर आहे. व्हॉल्यूम क्रिएट करावा लागतो, त्याच्यानंतर व्हॉल्यूम म्हणजे काय, तर सेल करावा लागतो, बरोबर आहे. आता सेल म्हटल्यावर तुम्हाला टेन्शन आलं असेल की आपल्याला आता हे विकायचं याच्यामध्ये, हे सुद्धा मी करू, पण ते कसं काय शक्य आहे, हे तर मी करणार नाही. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्यांना असं वाटलं असेल की याच्यात सेल करायचं आहे, हे सेल ऐकून जे लोकांना भीती वाटली असेल की याच्यामध्ये हे कसं काय करणार, तर त्यांना सांगतो की मित्रांनो तुम्ही ऍक्च्युली काही ना काही रोज सेल करत असतात. ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला काय, याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही सेलिंग करतो, तर तेच आपल्याला याच्यामध्ये काय की व्हॉल्यूम जनरेट करायचं. व्हॉल्यूम जनरेट केल्यानंतर हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस काय होईल, मोठा होईल. मोठा झाल्यानंतर आपल्याला याच्यात चांगलं इन्कम येईल. पण लोक काय करतात, याला समजून घेत नाही, कारण हे एका प्रिन्सिपलवर काम करतं, बरोबर आहे. आणि जो प्रिन्सिपल जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने अप्लाय केला तर त्याचा जो व्हॅल्यूम आहे तो कसा होतो, आपोआप होतो, बरोबर आहे. आणि जर याचे प्रिन्सिपलच समजून घेतले नाही तर हे यापेक्षा कठीण काम जगामध्ये कोणतं आहे का मग सध्या मित्रांनो, कोणतंच नाही, बरोबर आहे. आणि अजून एक लास्ट तुम्हाला सांगायला आवडेल की वर्क ज्या पद्धतीने आपण याच्यात करतो, तो वर्क इज काय ऍक्च्युली K+A इज इक्वल टू R, म्हणजे नॉलेज प्लस ऍक्शन इज इक्वल टू रिझल्ट. म्हणजे जर तुम्ही नॉलेज घेतलं आणि तुम्ही ऍक्शन नाही केली तर रिझल्ट काय येईल, 0 येईल. पण जर तुम्ही नॉलेज काहीच नाही घेतलं, फक्त ऍक्शन केली तर काय येईल, तरी रिझल्ट 0 होऊन जाईल, बिझनेस स्टकअप होऊन जाईल, बरोबर आहे. त्याच्यासाठी शेवटचं एक वाक्य तुमच्यासोबत शेअर करतो की सक्सेस के लिए जितना फिजिकल वर्क जरूरी है उतना मेंटल वर्क भी जरूरी है, बिकॉज लर्निंग और अर्निंग एक साथ चलते मित्रांनो. ओके, सो आजचा जो हा वर्कशॉप आहे मित्रांनो, हा वर्कशॉप इथेच संपलेला आहे. नेक्स्ट जो ऑनलाईन वर्कशॉप आहे आपला, हा नेक्स्ट संडेला सेम टाइमला इथे राहील. ओके, थँक्यू मित्रांनो, अँड बॅक टू द होस्ट.